मित्रांनो, आज आपल्याला लागलेलं आहे मामलेदार मिसल ह्याची ऑर्डर आणि ती घेऊन येते आपल्याला अलोरा बिल्डिंग म्हणजेच एक्सपिरिया मॉलला. आणि आज खूप गर्दी आहे, ट्रॅफिक तर खूपच दिसते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग जाऊया आता आपण. मित्रांनो, फायनली आता आपण निघालेलो आहोत एक्सपिरिया मॉल साईड जायला, कारण त्या साईडला खूपच गर्दी होती. म्हणून आता आपण आजदे गावातून गाडी टाकलेली आहे. आणि आज ऊन तपाट्याचं लागलं. तर व्हिडिओमध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा मित्रांनो. आणि आपण आता ब्लॉगमध्ये सर्व भाषा बोलणार आहोत, जेवढ्या आपल्याला येतात तेवढ्या. हिंदी, मराठी, इंग्लिश, तर काय जेवढी येते तेवढी आपण बोलणार आहोत, जेणेकरून आपला ब्लॉग हा थोडा इंटरेस्टिंग झाला पाहिजे. आता आपले डेलीचे ब्लॉग येणार, म्हणजे एक दिवस थांबून असे ब्लॉग येणार आहेत. म्हणजे आपला ब्लॉग हा उद्या येणार आहे शनिवारी. ते सपोर्ट करत राहा मित्रांनो. आपला कालच एक व्हिडिओ अपलोड झाला आहे, त्याला खूप सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त आपले व्ह्यूज आले पाहिजेत. तर आज आपण जरा वेगळा मार्ग वापरला आहे. नानासाहेब धर्म अधिकारी रोड, ह्या रोडने आता आपण जाणार आहोत सोनार पाड्यापर्यंत. तिथून आपल्याला लेफ्टून घेऊन जायचं आहे. आता पर्याय नाही आहे, कारण सगळे ट्रॅफिकच आहे, कारण शाळा सुटलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं बोललो मी की आपला इयरफोन जरा खराब झाला होता, म्हणजेच माईक आपला खराब झाला होता. तर आता आवाज त्याचा जरा व्यवस्थित येतो आहे. मी आता मागच्या जे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं की आवाज आपला खरखर असा येत होता, तो सॉल्व झालेला आहे. आता टेन्शन नाही आपल्याला. फक्त आता कॅमेरा घ्यायची आहे, त्याचा फक्त बंदोबस्त करायचा आहे. आणि कमेंटमध्ये सांगा की कोणता कॅमेरा घेऊ शकतो आपण चांगलं बेस्ट क्वालिटीमध्ये. तर मला असे खूप जण बोलले आहेत की DJIचा ॲक्शन 4 घे. ॲक्च्युली त्याची प्राईस जास्त आहे, 25,000 का 24,000 आहे. तो घ्यायचा आपल्याला. अजून तुमच्या संपर्कामध्ये चांगला कुठला कॅमेरा असेल तर तेही सांगा. मागचा व्हिडिओ तर 20 मिनिटाचा झाला होता. आणि आज ब्लॉग बघूया किती मिनिटाचा होणार आहे. तर इथून लेफ्ट टर्न मारून जाऊया. आणि आज पाऊस नाही, पण थोडा गरम भरपूर लागलं आहे, खूपच गरम होतं आहे. आणि आपल्याला पावसाचे पैसे पण नाही भेटत आहेत. व्हेरी बॅड. अरे अरे उचल नको आरामात होते. आता आपण इथे शंकरनगर सोनारपाड्याला आलो आहे, बॉर्डर लाईन सोनारपाड्याची. आता राईट टर्न मारून आपल्याला सरळ रस्ता आहे, तर पुढे टर्न आहे.
राईट टर्न मारून सरळ जायचं आता. आपल्याकडे पण अशी गाडी असते तर आपण पण चांगला व्हिडिओ मस्त झाला असता ना आपला. पण आपल्याला हीच गाडी बरी आहे, कारण आपला ट्रॅव्हलिंग जास्त आहे. आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी एव्हरेज पण तसा पाहिजे आपल्याला, तर आपल्याला हीच गाडी आपल्याला चांगली एव्हरेज देऊ शकते. बाकी स्पोर्ट्स बाईक आहेत ते संडे रायडर निघतात जास्त करून. याला आपला पण संपर्क झाला पाहिजे संडे राईडवाल्याबरोबर. जे आपण पण गेलो असतो ना संडे राईड, मग तुम्हाला अजून चांगले चांगले ब्लॉग बघायला भेटले असते. जर हे ते व्हिडिओ बघत असतील ना तर प्लीज संपर्क साधा. जसं तुम्ही संडे राईडला जाता तसं आम्ही पण, म्हणजे मी पण थोडा उत्साहित होईन जरा चांगला. शाळेचे पोरं सगळे रस्त्यावरती उभे आहेत, कॉलेजचे शाळेचे. कॉलेज ॲक्च्युली दुपारचाच असतो, सकाळचा नाही आहे. इथून आता आपल्याला सिंगल जायचं आहे, कारण तुम्हाला माहीतच आहे रोड छोटा आहे ते. थोडी गॅप भेटली, टाकूया गाडीतून. तेवढीच गॅप आपण गाडी टाकली. आता गॅप म्हणजे भरपूर गॅप होते, अशी काय नाही. आपली डेलीचा राईड करतात त्याला काय नाही वाटत तेवढा. जेव्हा आपण ओव्हरटेक करतो ते पण हॉर्न पण वाजवला पाहिजे, कारण अचानक समोर कोणी येऊ शकतं. आणि ॲक्च्युली ओव्हरटेक करायचा असतो तर डिवायडर साईडनंच करत असतो, कारण तिकडनं पब्लिक रस्त्यावरती येते लगेच, तर काही होऊ शकतं ना आपल्याला पण आणि त्यांना पण. म्हणून नाही ओव्हरटेक करणार तर आपण राईटनेच करणार. तर मानपाड्याला इथे लागलेले आहे ट्रॅफिक. इकडनं साईडून टाकायची आहे गाडी, जातात हळूहळू जातात गाड्या. नाही ना, आपल्या गाड्या आरामात जातात. चेकला वेगळं टाकायची गरजच नाही, टाकायची गरज आहे वाटतं. तर नाही वाटत आहे, कारण सुकळ आहे ना सगळा, सर्व सुकळ आहेत. असा होता का काय. तर इथे मेट्रोचा काम बाबा खूपच जोरदार आहे. चेकिंग रॅलीसाठी पोरं तयार आहेत, म्हणजे शिकतायत. उद्या 15 ऑगस्ट आहे, त्यासाठी मानपाड्याचा आपण हळूहळू क्रॉस करतोय. आणि इथे थोडे खड्डे आहेत, तिथं पाणी साचलेलं आहे.
मोठे ट्रकच्या ट्रक ट्रकच्या ट्रक मोठे लाईनच लागलेत. ट्रॅफिक तर बघा, पुढं बस, मागं ट्रक. क्या ही बोल सकते हैं भाई. आता आपण रोडनॉलच्या इकडे पोहोचलोय. लेफ्ट राईट दोन्ही साईडला रोडनॉलच आहेत आणि इथूनच मेट्रो चालू होणार आहे. तर हा स्टेशन असणार मोठा मेट्रोचा. तर आजची ऑर्डर आपल्या खास आहे, कारण काय माहिती आहे का, जास्त आपल्याला हे नाही, आपला काय त्रास नाही आहे ट्रॅफिकचा. नाव घेतलं ना की ते हजर होतं. हे बघा, लागोपाठ बस थांबलेत आणि सगळे स्पीडला होते, तर आपण पण स्पीडलाच आहोत. बघा स्प्लेंडर कशी पळत आहे. आपलं अजून 5 वगैरे बाकी आहे. आपला अजून 5 वगैरे बाकी होता. काय आहे, आपण वैभव नगरीच्या इकडे आलोय. कोणगाव, कोलेगाव, कोण नाही, कोलेगाव, कोलेगाव. ह्या काही असे ड्रायव्हर आहेत ना, त्यांना सिग्नल नावाचा प्रकारच नाही आहे. खरं आहे, कधी पण कशी पण गाडी फिरवतात. आता आपण कुठे पोहोचलो, बदलापूर हायवे रोडच्या कॉर्नरला. म्हणजेच कुठे बघा, तुम्हाला माहिती असेल तर सांगा कमेंटमध्ये. पुढे पोहोचलो आपण आता, डोंबिवलीकर खास करून. चला चला चला. आणि इकडे मेट्रोचा, म्हणजे मेट्रो बोलतोय, आपला ब्रिजचं काम चालू आहे एक्सप्रेस साईडला. कारण ट्रॅफिक इकडे खूपच होते, त्यामुळेच एक ब्रिज बांधला आणि एक बाकी आता. मग समोर दिसत असेल, दिसते का तुम्हाला समोर? सांगा मला पटकन, सांगा सांगा लवकर सांगा. आता आपण पोचतोय एक्सपिरियाला आणि इकडे आपला अलुरा बिल्डिंग, अलुरा बिल्डिंग, कासा बेला. बघूया इथं आपल्याला एंट्री करायला लागते की नाही.
आपल्याला तसा मोबाईल काढायला लागणारच आहे, पर्याय नाहीच आहे. तिथून आपल्याला खाली राईट मारायचं आहे आणि जायचं आपल्याला सरळ अल्गोरा बिल्डिंग. आय एम कमिंग. अरे वा, छोटीशी गली ठेवली काय. तर आपण आता एक्सपिरिया साईडला एंटर झालेलो आहोत. पलावा. जिथे झाड आहे ना तिथला परिसर मला लय आवडतो. जिथे झाडं नाहीत ना फक्त बिल्डिंगा उभारून फायदाच नाही. चला आलो आपण आणि इथं आता एंट्री करूया. अल्गोरा बिल्डिंग. चला आपल्याला काय हे नाही करायला लागले, एंट्री बिंट्री काय करायला लागले नाही. आणि आता आपण आलोय जवळ. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि जय महाराष्ट्र.